नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 8 मे. तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला सध्या पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच आपलं जे आहे उद्यासुद्धा आपलं जे आहे 8 तारखेच्या दरम्यान म्हणजे 8 मेला सुद्धा राज्यामध्ये काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यातील भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल. तर काही भागामध्ये गारपिटीची शक्यता सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर याबद्दलचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबले विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्याचे वातावरण आपलं जे आहे गेल्या 2 दिवसापासून पावसाचे वातावरण तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की गुजरातमध्ये जे आहे पाऊस सध्या गुजरातमध्ये पावसाचे वातावरण असल्यामुळे त्याचा परिणाम जे आहे आपला महाराष्ट्रातील पाहायला मिळत आहे. त्यामध्ये गुजरातचा लगतचा जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे तर त्या भागामध्ये आपलं जे पावसाचे प्रमाण जास्त पाहायला मिळत आहे. तसेच जे आहे मराठवाड्यातसुद्धा आपल्याला काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. तर अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो आज आहे 7 मे आणि आज आपला हवामान अंदाज जर पाहायचं म्हणलं आज रात्रीचा, तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे जालना, तसेच जे आहे सिल्लोड, चिखली, लोणार आणि माजलगाव आणि तसेच जे आहे या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जे आहे आपला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तर काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी आज रात्री दरम्यान पाहायला मिळणार आहे. तर इतर भागामध्ये आपल्याला फक्त जे आहे ढगाळ वातावरण राहील. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हटलं तर मध्यरात्रीच्या दरम्यान मुंबई, पालघर, इगतपुरी या भागामध्ये पावसाची शक्यता थोडीफार पाहायला मिळेल. आणि त्यानंतर उद्याच्याला जे आहे उद्या दिनांक आहे 8 मे आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यानचा हवामान अंदाज पाहायचा म्हटला तर शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे उद्या सकाळपासूनच मुंबई भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. उद्या सकाळपासूनच आपले जे आहे मुंबई, कल्याण डोंबिवली, वाडा, पालघर, डहाणू आणि इगतपुरी, ठाणे, उल्हासनगर, मुंबई, नेरळ आणि शहापूर, वसई, पेण, अलिबाग आणि रोहा, खोपली हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो या भागामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे. जवळजवळ आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो येत्या उद्या दिवसभर आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला या पट्ट्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे दुपारनंतर आणखीन पावसाचे वातावरण जास्त वाढणार आहे. दुपारनंतर आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशमध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. त्यामध्ये जे आहे त्र्यंबक, नाशिक, जोहार, सिन्नर, निफाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, तसेच जे आहे संगमनेर, राजूर, शहापूर, निफाड, वणी, साताना, तसेच नंदुरबार जे आहे मालेगाव, धुळे, परोडा, जळगाव, अमरपूर, सिकरी, तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो या भागामध्ये आपल्याला चाळीसगाव, मालेगाव म्हणजे हा संपूर्ण भागामध्ये जे आपला उद्याच्याला जे आहे दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही भागामध्ये गारपीटसुद्धा होणार आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश काही भागामध्ये आपल्याला गारपीटीची शक्यता आपल्याला जे आहे आज उद्याच्या दरम्यान जे आहे पाहायला मिळणार आहे. तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो सायंकाळच्या दरम्यान जे आहे हा पाऊस आपल्याला जे आहे सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. म्हणजे 4च्या नंतर मराठवाड्यामध्ये पाऊस राहील. 4च्या आणि 7च्या दरम्यान 4 वाजल्यापासून ते जवळजवळ 7 वाजेपर्यंत म्हणजे 7 ते 8 वाजेपर्यंत आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. त्यामध्ये जे आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, सिल्लोड, मोहरा, देऊळगाव राजा हा जो परिसर आहे आणि पैठण, भगूर, पाथर्डी तर या भागामध्ये जे आपला उद्या सायंकाळपासून आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये जे आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. भाग बदला थोडाफार पाऊस पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जर सध्याचं वातावरण आपल्याला पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता गेल्या 2 दिवसापासून जे आहे पावसाला जी सुरुवात होत आहे ती मुंबई भागाकडून होत आहे. मुंबईकडून जे आहे पाऊस हा उत्तर महाराष्ट्रामध्ये येतो आणि त्यानंतर जे आहे उत्तर महाराष्ट्रातून मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. सगळ्यात सुरुवातीला जे आहे मुंबई भागामध्ये पावसाला सुरुवात होती. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होती आणि त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजसुद्धा तसेच वातावरण आपल्याला पाहायला मिळाले. आजसुद्धा दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जे आहे मराठवाड्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली.
तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो, जर पुणे जिल्ह्यामधील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की शेतकरी मित्रांच्या की पुणे जिल्ह्यातील हवामान अंदाज कसा राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो, पुणे, खेड, खोपोली, जेजुरी, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, जामखेड, जुन्नर हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला जे आहे थोडाफार म्हणजे भाग बदलत कुठेतरी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. जास्त काय पाऊस राहणार नाही, थोडाफार पाऊस राहील ते 15 ते 20 मिनिटाचा पाऊस पडेल. त्यानंतर पुन्हा एकदा हवामान कोरडे राहील. तसेच जे आहे आल्यानगरमध्ये सुद्धा तसेच वातावरण राहणार आहे. काही भागामध्ये ढगाळ वातावरण आहे आल्यानगरमध्ये, तर काही भागामध्ये आपलं जे आहे थोडेफार भाग बदलत कुठेतरी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल. जास्त वेळ पाऊस नसणार, थोडाफार पाऊस राहील. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, जो पाऊस आपल्याला सगळ्यात जास्त पडणार आहे तो पाऊस आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो, मुंबई, कल्याण डोंबिवली, वाडा, पालघर, डहाणू हा जो परिसर आहे या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, एकदा पावसाला सुरुवात झाली त्या भागामध्ये जवळजवळ म्हणजे पूर्ण दिवस आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल. म्हणजे सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला जे आहे मुंबई भागामध्ये पाहायला मिळणार आहे. मुंबई भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जे आहे जसे मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तसे आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तसं पाहायला मिळणार नाहीत. मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहायचं, उत्तर महाराष्ट्रामध्ये आजसुद्धा दुपारनंतर पाऊस पडेल. त्यानंतर उद्यासुद्धा जे आहे उद्याच्याला सुद्धा जे आहे दुपारनंतर आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आहे चांगला पाऊस पडणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये चांगला म्हणजे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. चांगला गारपिटीची शक्यता सुद्धा आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळू शकते. हा देखील शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. आणि तसेच जे आहे मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हटलं, मराठवाड्यामध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठण, बीड हा जो परिसर आहे या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला फक्त आणि फक्त जे आहे भाग बदलत थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल. तर काही भागामध्ये थोडंफार गारपीटसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, हा पाऊस फक्त या भागापर्यंतच राहणार आहे आणि विदर्भातील जिल्ह्यामधील काही भागामध्ये हवामान कोल्ड राहील. फक्त जे आहे थोडंफार ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते. तसेच जे आहे परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती हा जो परिसर आहे या भागामध्ये सुद्धा जे आहे थोडंफार ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा जो पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा हवामान अंदाज जर पाहायचं म्हटला तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव तसेच जे आहे लातूर हा जो परिसर आहे या भागामध्ये सुद्धा जे आहे ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही. आता कोकणपट्टीमध्ये जर पाहायचं म्हटलं तर कोकणपट्टीमधील जे आहे रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सावंतवाडी, बेळगाव, निपाणी, गोकाक हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो या भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे. परंतु थोडाफार पाऊस पडेल म्हणजे 15 ते 20 मिनिटाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्या भागामध्ये. म्हणजे थोडंफार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे दुपारनंतर पाऊस राहील. दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये उद्याचे वातावरण आपण या ठिकाणी संपूर्णपणे जाणून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला तुमच्या हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या गावाचं, तुमच्या तालुक्याचं, तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर शेतकऱ्यांना तुम्हाला तुमचा अंदाज दिला जाईल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामधील आपण जवळजवळ सगळ्याच भागामधील अंदाज सांगण्याचा ठिकाणी प्रयत्न करत असतो. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे आपण जो अंदाज सांगितलेला आहे तो अंदाज आपण या ठिकाणी शेतकरी मित्रांनो एकदम अंदाज जे आपल्या या ठिकाणी खरा या ठिकाणी ठरलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपण जसं की राज्यामध्ये हा पाऊस किती तारखेपर्यंत आहे हा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडला असेल. कारण की शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जर हे पावसाचे वातावरण जे आहे आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान म्हणजे फक्त 8 तारखेपर्यंत आपल्याला राज्यामध्ये पावसाचे वातावरण जास्त राहील. आणि त्यानंतर जे आपल्याला थोडंफार पावसाचे प्रमाण आपल्याला जे आहे 9 तारखेपासून पावसाचा जोर कमी व्हायला सुरुवात होईल. राज्यामध्ये फक्त 8 तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगला म्हणजे जास्त पाऊस राहणार आहे. 8 तारखेपर्यंत. आज 7 तारखेला सुद्धा बऱ्याचशा भागामध्ये पावसाने हजेरी लावली. उद्यासुद्धा चांगला पाऊस आहे. उद्यासुद्धा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला खानदेश भागामध्ये, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.